आशिष शेलारांनी महाराष्ट्रात भाषेवरून निर्माण झालेल्या वादाला पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याच्या रांगेत उभं केलंय. हो, आणि त्यामुळे ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनंही आशिष शेलारांवर जोरदार पलटवार केलाय. पहलगाममध्ये हिंदू धर्म विचारून गोळ्या मारल्या आणि इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपतायत. पहलगामचे जे मारले धर्म विचारून ते गाडले गेले की स्वर्गात गेले. ही मराठी आणि महाराष्ट्रातली जनता आशिष शेलार लवकरच गोट्या काढून कोयबा खेळेल एवढं नक्की. गिरा भाईंदरमध्ये मनसैनिकांनी एका दुकानदाराला मारहाण केली. महाराष्ट्रात कोणती भाषा बोलली जाते असं विचारल्यावर त्या दुकानदाराने सभी भाषा बोली जाती असं उत्तर दिलं. त्यामुळे बाचाबाची झाल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्या दुकानदाराच्या कानशिलात लगावली होती. भाषेवरनं झालेल्या या वादाला आशिष शेलारांनी पहलगाममधील दहशतवादासोबत जोडलंय. पहलगाममध्ये हिंदू धर्म विचारून गोळ्या मारल्या आणि इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपतायत. दोन्ही गोष्टी द्विग्नता करणार आहे. आणि मग व्हिडिओ काढा नको काढू, पण हिंदूंना चोपण्यामध्ये तुम्हाला जो आनंद मिळतोय ना, हा अख्खा महाराष्ट्र पाहतोय. आशिष शेलारांनी पहलगामचा दहशतवादी हल्ला आणि दुकानदाराला झालेली मारहाण याची सरमिसळ करत मनसेवर तोफ डागली. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरही तत्परतेनं मैदानात उतरल्या. पहलगाममध्ये हिंदूंची हत्या करणारे दहशतवादी अजून का सापडले नाहीत असा थेट सवाल पेडणेकरांनी उपस्थित केला. पहलगामचे जे मारले धर्म विचारून ते गाडले गेले की स्वर्गात गेले ह्याचं तर पहिलं उत्तर द्या. लोक त्याची अपेक्षा करतायत, ते अपेक्षित आहे. त्याचं उत्तर तुमच्याकडे तेव्हाही नव्हता, आत्ताही नाही आणि पुढेही नसेल. कुठे गेले? पाताळात गाडले गेले की स्वर्गात पाठवले गेले? कुठेही नाही. मराठी बोलता येत नाही म्हणून दुकानदाराला मारहाण करण्याची मनसैनिकांची कृती चुकीचीच होती. मात्र ती मारहाण आणि पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला एकाच नजरेतून पाहण्याची आशिष शेलारांची कृतीही योग्य म्हणता येणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.